महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शिवणी बांध जलाशयाचं सौंदर्य खुललेलं. शिवणी बांध तलाव बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आठवडाभरापासून पावसानं भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये येत असलेल्या शिवणी बांध जलाशय हा ओव्हरफ्लो झालाय आणि या तलावाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि ओव्हरफ्लो झालेल्या या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची इथे गर्दी होतीये. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शिवणी बांध जलाशयाचं सौंदर्य बघण्यासाठी दूरदूरच्या पर्यटकांनी इथं मोठी हजेरी लावली. दरम्यान पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी आणि होणाऱ्या दुर्घटनांवर आळा बसावा यासाठी शिवणी बांध जलाशयावर तारांचं कुंपण तयार करण्यात आलंय. तर शिवणी बांध जलाशयाचं आपण हे दृश्य बघतोय. निसर्गाच्या कुशीत बसलेल्या भंडारा जिल्ह्यामधला हा शिवणी बांध जलाशय आहे. येणाऱ्या संततधार पावसामुळे हा जलाशय सध्या ओसंडून वाहतोय आणि त्याचं हे दृश्य पाहण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इकडे गर्दी करतात. तुमचा परिचय सांगा. जयपाल महादेव जन्मंदू. हा जो शिवणीबांध जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? या संदर्भात म्हणजे जलाशय शिवणी बांध हा पूर्ण भरल्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पूर्ण 100% पाऊस झाला असा याचा इतिहास समजतो. अच्छा, सध्या तरी भरपूर म्हणजे पर्यटक इथं भेट द्यायसाठी आले आहेत. तर काय वाटते तुम्हाला? तुम्ही शिवणी बांधचेच आहात ना? हा, तर सध्या तरी आता पाण्याची पातळी कितीपर्यंत आहे काय वाटते? पाण्याची पातळी 11 फुटाच्या वरती आहे. 11 फुटाच्या वरती झाल्यानंतर ओव्हरफ्लो होतो आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर तालुक्यातील कमीत कमी 20 ते 25 गावचे आणि जिल्ह्यातून सुद्धा येतात, बाहेर जिल्ह्यातून सुद्धा ह्या ओव्हरफ्लो पाहण्यासाठी येतात, मजा घेण्यासाठी येतात. इथे येऊन आणि एन्जॉय करतात, आनंद घेतात. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, भंडारा, शिवणी बांध.